किनाऱ्याची ती शांत, निसर्गरम्य रात्र हळूहळू सरत होती. पण मौजे अटाळी येथील गट क्रमांक 347 मध्ये मात्र निसर्गाच्या कुशीत एक भीषण काळा बाजार शिजत होता. प्रशासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता आणि शासनाचा 1 रुपयाचाही कर किंवा रॉयल्टी न भरता तिथे जेसीबीच्या अकराळ विक्राळ पंजांनी आणि वेगाने धावणाऱ्या डंपर्सनी तब्बल 235.67 ब्रास मुरूम आणि मातीचे अवैध उत्खनन चालवले होते. रातोरात जमिनीची छाती फाडून मौल्यवान गौण खनिज पळवले गेले होते आणि या साऱ्या बेकायदेशीर कृत्यामुळे पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास झाला होता. या गंभीर घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. 27 एप्रिल 2026 रोजी त्यांनी आपला सविस्तर चौकशी आणि पंचनामा अहवाल तयार करून सातारा तहसीलदार समीर यादव यांच्याकडे सुपूर्द केला. या अहवालाच्या आधारे तुषार सुरेश तपासे, ओंकार राजेंद्र कदम, गौरव ज्ञानेश्वर विधाते आणि प्रशांत मोहन बर्गे या चौघांना नोटीस बजावण्यात आली. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 48(7) नुसार त्यांच्यावर कठोर कारवाई का करू नये याबाबत 7 दिवसात स्पष्टीकरण मागण्यात आले. मात्र नोटीस पाठवून आणि पंचनामा होऊन दीर्घ कालावधी उलटला तरी महसूल प्रशासनाची फाईल टेबलावर धूळ खात पडून राहिली. प्रशासनाने कोणतीही ठोस कायदेशीर पावले न उचलल्यामुळे या संपूर्ण व्यवस्थेच्या संशयास्पद भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारी यंत्रणेची ही सुस्त आणि संशयास्पद शांतता मोडून काढण्यासाठी गुणरत्न मावळा सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते संदीप वामन जाधव मैदानात उतरले. सुस्त पडलेल्या महसूल प्रशासनाला जागे करण्यासाठी त्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थेट घंटानाद आंदोलन छेडले. हातात मोठी घंटा घेऊन त्याचा खणखणीत आवाज करत त्यांनी प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. आंदोलकांनी ठणकावून सांगितले की अवैध उत्खनन केलेल्या या गौण खनिजाच्या बाजार मूल्याची 5 पट दंडात्मक वसुली तात्काळ केली पाहिजे. एवढेच नाही तर शासकीय मालमत्तेची चोरी करणे आणि पर्यावरणाचा ऱ्हास केल्याप्रकरणी तुषार तपासे व त्यांच्या सहकाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता अंतर्गत तातडीने FIR दाखल झाला पाहिजे. हे आंदोलन केवळ प्रत्यक्ष उत्खनन करणाऱ्यांपुरते मर्यादित राहिले नाही, तर या बेकायदेशीर कृत्याकडे दुर्लक्ष करून पाठीशी घालणाऱ्या बड्या धेंडांवरही आंदोलकांनी निशाणा साधला. या प्रकरणात अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याचा गंभीर आरोप करत सकाळ माध्यम समूहाचे अभिजित पवार, प्रताप पवार तसेच झी मीडिया व झी एंटरटेनमेंटचे अध्यक्ष सुभाष चंद्रा, व्यवस्थापकीय संचालक पुनीत गोयंका यांच्यासह संचालक मंडळातील सदस्यांना सह आरोपी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या तहसीलदार समीर यादव यांची निष्पक्ष चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणीही संदीप जाधव यांनी लावून धरली. येत्या 7 दिवसाच्या आत प्रशासनाने सर्व चौकशी अहवाल समोर आणून दोषींवर फौजदारी कारवाई केली नाही तर या घंटानाद आंदोलनाचे रूपांतर एका अत्यंत तीव्र आणि उग्र आंदोलनात होईल, असा सज्जड इशारा देत साताऱ्याच्या लाल मातीतील हा लढा आता एका नव्या रणांगणावर येऊन ठेपला आहे. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. मी आयुष्यमान संदीप जाधव, सामाजिक कार्यकर्ता. आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं लक्षवेधी धरणे आंदोलन तथा घंटानाद आंदोलन मी आज या ठिकाणी सुरू केलेलं आहे. विषय तसा फार गंभीर आहे. या देशामध्ये खुर्चीचा गैरवापर, पदाचा गैरवापर करणं आणि सत्तेचा माज दाखवणं, मग तो त्यातून डॉक्टर चुकलेले नाहीत, मुख्यमंत्री चुकलेले नाहीत, पंतप्रधान चुकले नाहीत आणि पत्रकार देखील यातून चुकले नाहीत. सगळ्याच पत्रकारांना मी नावं ठेवतो, अशातला भाग नाही. काही जागरूक पत्रकारिता करणारे, शोधपत्रकारिता करणारे, निश्चितच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून घेण्याचा अधिकार काही लोकांना आहे. परंतु ज्याप्रमाणे गुंड पिस्तुलाचा आणि चाकूचा धाक दाखवतात आणि पैसा वसूल करतात, त्याच पद्धतीत काही डॉक्टर लोकसुद्धा इंजेक्शन आणि गोळ्या दाखवून पैशांचा लूट चालू केलेली आहे. त्याचप्रमाणे लेखणीचा धाक दाखवून खऱ्या अर्थानं पत्रकारिता बदनाम करणारे काही मलिदा गँगसुद्धा आता या नवीन समीकरणात जुळू लागलेले आहे.
त्यांचा प्रथम मी निषेध करतो आणि इको सेन्सिटिव्ह झोन असणाऱ्या कास पठाराच्या शेजारी असणाऱ्या आटाळी गावामधील बेकायदा उत्खनन करणाऱ्या त्या महाभागांना प्रशासन का पाठीशी घालते? प्रशासनाने दिलेल्या महाराष्ट्र शासनाच्या या नोटिसीला केराची टोपली दाखवण्याचं काम या मलिदा गँगकडून झालेलं आहे. त्यांना पाठीशी घालणारे त्यांचे सहकारी सहयोगी मित्रपक्ष आणि त्यांचे मित्रपरिवार आणि त्यांना पाठीशी घालणारा खऱ्या अर्थानं मीडिया त्याला मुकसहमती दर्शवतो. त्यांना देखील खरं तर या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करावा अशी मागणी केलेली आहे. मी आरोपींची नावं तुम्हाला सांगतो ज्यांच्यावर खऱ्या अर्थानं फौजदारी कारवाई प्रस्ताविक आहे. स्थानिक आरोपींची नावं आहेत बघा: तुषार सुरेश तपासे, ओंकार राजेंद्र कदम, ज्ञानेश्वर बापकरा, गौरव ज्ञानेश्वर विधाते, प्रशांत मोहन बर्गे आणि सह आरोपीमध्ये सकाळ माध्यम समूहाचे आहेत अभिजित पवार व्यवस्थापकीय संचालक, प्रतापराव पवार अध्यक्ष संचालक मंडळ, जान्हवी पवार संचालक, मृणाल पवार संचालक, राहुल पवार संचालक. त्याचप्रमाणे सहआरोपी करण्याची मागणी करण्यात येत आहे. असे झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेडचे सुभाषचंद्र अध्यक्ष चेअरमन ऑफ झील, पुनीत गोयंका व्यवस्थापकीय संचालक MD आणि CEO झील, सुशांत कुमार पांडा अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक, इंडिपेंडेंट डायरेक्टर ZMCL. त्याचप्रमाणे अमित कुमार कार्यकारी संचालक झील, राजकुमार गुप्ता कार्यकारी स्वतंत्र संचालक आणि श्वेता गोपालन या सर्व संचालकांना सहआरोपी करावं, कारण की आंधळं कळतंय आणि कुत्रा पीठ खातंय अशी परिस्थिती या मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे. तर माझी एकच विनंती आहे आपल्या या सर्व प्रसार माध्यमातील लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला की कायदा हा सर्वांना समान आहे हे सिद्ध करून दाखवा. नुसतंच म्हणून चालणार नाही, आम्ही भारताचे लोक, सार्वभौम लोक, तर यांना सर्वांना सर्वाधिकार आहेत आणि सर्वांना कायदा समान आहे हे कळण्यासाठीच या नतद्रष्ट मलिदा गँगवर कारवाई व्हावी एवढी मी मागणी करतो. आणि जोवरपर्यंत ज्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोवरपर्यंत मी माझे हे धरणे आंदोलन आणि हा घंटानाद अविरत चालू ठेवणार आहे. प्रशासनाने त्याची गंभीर दखल न घेतल्यास येत्या 15 ऑगस्टला मी माझ्या आयुष्यातील शेवटचं आंदोलन या विषयाचं करणार आहे. आणि यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला तर त्या सर्वस्वी जबाबदार ही मलिदा गँग, पाठीशी घालणारे तहसीलदार समीर यादव आणि दुर्लक्ष करणारं हे जिल्हा प्रशासन असेल याची शासन दप्तरी नोंद राहावी. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.